तर या ठिकाणी मी चमचमीत असा मटार पनीर बनवलेला आहे। नैवेद्याच्या ताटात वाढण्यासाठी मी ही भाजी बनवली होती आणि त्याचसोबत जीरा राईस, दाल तडका, रव्याची खीर, चपाती, पापड हे सर्व नैवेद्याचं ताट माझं तयार आहे। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं टेस्टी फूड रेसिपीजमध्ये। या ठिकाणी मी मटार पनीरची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत। तर लागणारं साहित्य आणि कृती आपण बघूया। तर मी इथे घेतलेले आहे 15 ते 20 लसूण पाकळ्या, त्यानंतर 1 इंच अद्रक, कांदा, टोमॅटो बारीक चिरून, शिजवलेले मटार, 7 ते 8 काजू आणि त्यात 2 चमचे खसखस हे मी भिजत ठेवले 15 ते 20 मिनिट, ते भिजवून घेतलं आहे मी छान। दुसरीकडे मी पॅन गरम करून त्यात 1 चमचा तेल घालून त्यात लसूण आणि अद्रक आधी फ्राय करून घेतलं। नंतर त्यात कांदा टाकला, कांदा लालसर परतून घेतला। नंतर त्यात टोमॅटो टाकला, टोमॅटोही मी छान परतून घेणार आहे आणि टोमॅटो थोडासा नरम झाला की आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यात वाटण करायला काढून घेऊया सर्व साहित्य। तर त्यात आधी मी काजू आणि खसखस मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले, त्यानंतर कांदा आणि टोमॅटोही मी त्यात काढून घेतलेला आहे आणि मी ते वाटण तयार करून घेते। दुसरीकडे आपण हे पनीरचे पीसेस छान परतून घेऊया। खूप जास्त वेळ नाही ठेवायचं आहे पॅनमध्ये, थोडंसं तेल घालून हे नॉर्मल 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आहेत। एक ब्राऊनचं असं कोटिंग आलं की ते काढून घ्यायचं। पनीरचे तुकडे हे काढून घेऊ आपण आणि त्याच पॅनमध्ये 2 चमचे पुन्हा तेल घालून आपल्याला त्यात आता गरम मसाले घालून थोडे परतून घ्यायचे आहेत। तर गरम मसाले जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ते सर्व टाकून घ्या। गरम मसाले परतून झाल्यानंतर त्यात वाटण घालून ते छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यात आपल्याला आता सुके मसाले घालून घ्यायचे आहे। सुक्या मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट, धनापूड, काश्मीरी लाल तिखट हे सर्व मसाले टाकून मी आता हे छान परतून घेणार आहे, वाटणामध्ये मिक्स करून घेणार आहे। हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। या ग्रेव्हीमध्ये आता थोडं पाणी टाकून घेऊ आपण आणि मिक्स करून घेऊ पुन्हा। हे छान आपलं आता मिक्स झालेलं आहे। त्यात आता गरम मसाला थोडा टाकून घेऊ। 1 चमचाभर गरम मसाला टाकला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी देखील घाला या ग्रेव्हीमध्ये, खूप छान लागते। आणि सर्व मिक्स करून त्यात मी हे पनीरचे तुकडे टाकलेले आहेत। हे पण आपल्याला ग्रेव्हीत एकत्र करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटं वाफ काढल्यानंतर मग आपल्याला यात मटार टाकायचे आहे। मटार मी हे सर्व शेवटी टाकते कारण ते ऑलरेडी बॉईल करून घेतलेले आहेत मी आणि त्याचा रंगही तसाच हिरवा राहील, त्यासाठी मी मटार शेवटी टाकलेले आहेत। तर आपली भाजी इथे बनून तयार आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।